नमस्कार. काय नाव तुमचं? दिनेश वाजे. तुमचं दादा? मोतीराम वाजे. हां. गोडेगाव पेठ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये या गोडेगाव निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्ये कपिल काळे बिडे अण्णांचे नातू या ठिकाणावरून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेले आहे त्यांनी. तर या आंबेदारा या ठिकाणामध्ये कोणाची हवा आहे? कपिल काळे. हां, कपिल काळे का? नवाचार आहे. कपिल काळे आहे, बाकीचे अजूनही उमेदवार आहेत. नवाचार आहे हां आणि हे माजी आमदार हे बीडी अण्णा काळे यांचे नातूत. हां आणि आज नवीन चेहऱ्याला संधी देणं हे काम होतं साहेबांचं, पण त्यांना डावललं गेलं. का डावललं गेलं? त्यांना संधी द्यायलाच पाहिजे होती. हां, संधी द्यायला पाहिजे होती. का नाही दिली संधी? आता ते साहेबांच्या मनावर आहे. हां, तर मला असं समजतंय का तुम्ही पहिले तुमच्या मिसेस सरपंच आहे आंबेदाराच्या, आणि तुम्हाला सरपंच असताना तुम्ही पहिले राष्ट्रवादीमध्ये होते, परंतु आता तुम्ही शिवसेनेचं का असं बोलताय का बाबा शिवसेनेचं शीट चाललं पाहिजे किंवा स्थानिक लेवलचे शिवसेनेच्या बाजूने बोलताय? स्थानिक लेवलचे पुढारी आहेत ना, हे वाड्या वस्त्यांच्या कार्यकर्त्यांना डावललं जातं. म्हणून आज आम्ही का कपिल काळे जर असतील किंवा आम्ही असेल, आम्ही युवक वर्गाने असं ठरवले आम्ही सेनेत जायचं. सेनेत जायचं म्हणजे सर्व तरुणांनी ठरवलंय का? सर्व तरुणांनी. सर्व तरुणांनी. मग आता काय परिस्थिती आहे, म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी सोडणार आहे का? सोडणार 100%. आणि प्रवेश करणार आहे? प्रवेश कधी प्रवेश आहे तुमचा? प्रवेश आमचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर गोडेगावच्या सभेत आमचा प्रवेश कमीत कमी 200-250 महिलांसंग सरपंच व्हायचा प्रवेश होणार आहे. कुठं? शिवसेनेत? शिवसेना. हां. या ठिकाणी तुमचा प्रवेश होणार आहे, मान्य आहे, परंतु कपिल काळेंची हवा आहे, म्हणजे या टायमाला तुम्ही कपिल काळेंचंच काम करणार? 100%. का करणार? पण आम्हाला नवीन चेहऱ्याला संधी द्यायची आणि तालुक्यातून नवीन चेहऱ्याला संधी दिल्यामुळे गावचा विकास होईल आणि जुन्या कार्यकर्त्यांना आम्हाला रोज जाऊन कामांचे नियोजन देणं हे बी आम्हाला थोडं कमी होईल आणि त्याच्यात आमच्या गावचा विकास हा खूप थांबलेला आहे. कपिल काळेंशी तुमचे संबंध आहेत का चांगले? कपिल काळेंचे आमचे म्हणजे युवक वर्गातून चांगले संबंध आहेत. हां, म्हणून कपिल काळे काय करू शकतात का? हा विकासासाठी अण्णांनी केलं त्यानंतर कपिल काळे नक्कीच करतील. आज हा जो आंबेदारा हा रस्ता दिसतोय हा कपिल ह्या अण्णांच्या नेतृत्वामध्ये झालेला आहे. कधी? हा अण्णा असताना हा रस्त्याचं जेव्हा पहिलं भूमिपूजन अण्णांनी केलं आणि तेव्हा आंबेदाराला रस्त्याची किती वर्ष आले त्याला? ते बहुतेक सांगता येणार नाही, पण बरेच वर्षापूर्वीचे असे पूर्वीचे लोक बोलतायत का? हां. जुनी लोक सांगतायत, जुनी लोकं म्हणून त्याच्यावरून तुम्ही सांगता. दादा तुमचं नाव काय? मोतीराम वाजे. हा, मोतीराम वाजे. कोणता उमेदवार या ठिकाणी येईल निवडून? हा, आता कपिल काळेच निवडून येणार असं शाश्वती आहे, कारण बहुतेक युवक वर्गाचं सर्व मतदान फिरलेले आहे हा, आणि नवीन चेहऱ्याला संधी मिळालीच पाहिजे. खरं म्हणजे आत्तापर्यंत राष्ट्रवादीने या ठिकाणी आमच्याकडे तसं काय एवढं कार्य केलंच नाही, म्हणजे फक्त बुवा एक माणूस त्या दृष्टीनं आजपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीमागं होतो. परंतु जे आम्हाला सुविधा ज्या मिळायला पाहिजे होत्या त्या वळसे साहेबांच्या काही टायमात काही भेटल्या नाही आम्हाला. लई वेळा आम्ही त्यांना आम्हाला साधा पण कपिल काळेच का, दुसरा का नको? नाही आता कपिल काळे म्हणजे आता हे आपल्या परिचयाचे त्यांनी काम करणारे आहेत ना, त्यांचे आजोबा पहिले आमदार होते, त्यांचं फार आमचे चांगले संबंध होते आड्या वस्त्यांचे. चांगले आमदार होते तेव्हा? हां. आमदार असताना काय कामं केलेली आहेत का हां, बिडे अण्णा कामं काळे? केली ना. बिडे अण्णांनी अण्णा सारखा माणूस म्हणजे आपल्या तालुक्यात होणे फार कठीण आहे. म्हणजे त्यांनी सगळ्यांना समजून घेतलं, गोरगरिबांना म्हणा, कामं पण केली. तुम्ही ओळखत होते हो अण्णांना? हो, मग म्हणून त्यांच्या नातूला हे करायचे का? हो, त्यांचा नातू उभा आहे. उभा म्हणजे यावेळेस हवा कोणाची आहे? नाही, या धनुष्यवानाचीच हवा आहे सध्या हा, आणि शक्यतो ते येणारच बहुतेक. म्हणजे असं आपल्याला एक खात्री येतात काय की धनुष्यबाण येणार म्हणजे कपिल काळेचं शीट आणि ते 100% येणार वर तिला काय कोण? आणि नाही कपिल काळे? कपिल काळे पण मग आता ते येणार दोन्ही सीटाच एकत्र एकच 100% निशाणे येणार. म्हणजे येणार आहे ना. ओके ओके, ठीक. अजून काय